जय श्रीराम मंडळी, स्वागत आहे तुमचं दिव्य ज्योतिष या यूट्यूब चॅनलवरती। 5 जुलै 2026 ते 10 जुलै 2026 या 5 दिवसांमध्ये मिथुन लग्न आणि मिथुन राशी वाल्या जातकांच्या जीवनात खूप जास्त महत्त्वाचे बदल घडू शकतात, जे तुमच्या भविष्याची दिशा बदलण्याची क्षमता ठेवतात। आर्थिक प्रगती, करिअर, कुटुंब, सामाजिक मान सन्मान आणि भाग्य या सर्व क्षेत्रांवर त्या ग्रहांचा विशेष प्रभाव असणार आहे। त्यामुळे या कालावधीत प्रत्येक दिवसांचे संकेत समजून घेण्यासाठी किंवा या 5 दिवसांचे ग्रह संकेत समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। मिथुन लग्न आणि मिथुन राशीच्या जातकांसाठी 5 जुलै ते 10 जुलै 2026 हा काळ अनेक संधींना घेऊन येणारा ठरू शकतो। सर्वात महत्त्वाचे कारक म्हणजे सूर्य भगवान, जे की लग्न स्थानात भ्रमण करत असल्यामुळे या काळामध्ये तुमच्यामध्ये आत्मविश्वास वाढणार आहे। व्यक्तिमत्व, नेतृत्व गुण तुमचा या काळामध्ये अधिक प्रभावी होताना बघायला भेटणार आहे। स्वतःचे विचार स्पष्टपणे मांडण्याची क्षमता सर्व बाजूने वाढेल आणि अनेक ठिकाणी तुमच्या निर्णयाला विशेष महत्त्व या काळामध्ये मिळू शकते। पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अहंकार किंवा उतावीळपणा टाळणं अत्यंत महत्त्वाचे असणार आहे या लग्न स्थानातील सूर्य भगवंतामुळे। या काळामध्ये बोलण्या चालण्यावरती कंट्रोल देखील तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे असणार आहे मिथुन लग्न मिथुन राशीमध्ये जातकांना। त्याच्यानंतर दुसरे ग्रह म्हणजे मंगळ भगवान, जे की व्यय स्थानामध्ये म्हणजे 12व्या स्थानामध्ये वृषभ राशीमध्ये गोचर करत आहे। 12व्या स्थानातील मंगळ भगवान या काळामध्ये गोचर करत असल्यामुळे खर्च वाढण्याची शक्यता दिसत आहे। सर्वात महत्त्वाचं खर्च वाढण्याचं कारण असणार आहे तुमचा विताविळपणा। बिना खर्च म्हणजे दिखाव्याच्या गोष्टींकडे खर्च या काळामध्ये खूप जास्त वाढू शकतो। विशेष म्हणजे परदेश, प्रवास, वैद्यकीय खर्च किंवा अनेक अनपेक्षित आर्थिक जबाबदाऱ्या देखील या काळामध्ये तुमच्या समोर येण्याची चान्सेस या काळामध्ये दिसत आहे। त्याच्यामुळे कोणत्याही वादात पडणे आणि मानसिक शांतता टिकवण्यासाठी तुम्ही संयम ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे या काळामध्ये। वृषभ राशीचा मंगळ या काळामध्ये मिथुन लग्न मिथुन राशीवाल्या जातकांसाठी विशेष म्हणजे झोपेच्या संबंधाने देखील तकलीफ या काळामध्ये बघायला भेटणार आहे। त्यामुळे झोपेच्या बाबतीत देखील तुम्ही काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचे असणार आहे मिथुन राशीवाल्या जातकांना या 5 दिवसांमध्ये। त्याच्यानंतर जे बुध भगवान द्वितीय स्थानामध्ये 6 जुलैपर्यंत कर्क राशीमध्ये म्हणजे गुरु उच्च राशीच्या गुरुसोबत युती करत असल्यामुळे या काळामध्ये तुमचा आर्थिक व्यवहार, कुटुंबातील चर्चा, शिक्षण आणि बोलण्याच्या माध्यमातून तुम्हाला या 1 दिवसांमध्ये लाभ बघायला भेटणार आहे 6 जुलै। त्याच्यानंतर तेच बुध भगवान 7 जुलैला मिथुन राशीमध्ये म्हणजे स्वतःच्या राशीमध्ये आणि ते देखील राशी परिवर्तन वक्री अवस्थेत करणार आहे। स्वतःच्या राशीत मिथुन राशीमध्ये बुध भगवान येत असल्यामुळे आणि त्या ठिकाणी सूर्य भगवान ऑलरेडी असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला व्यक्तिमत्व अधिक तुमचे सर्व बाजूने प्रभावी होताना बघायला भेटणार आहे। मुलाखती, व्यावसायिक चर्चा, नवीन योजना, मार्केटिंग, सोशल मीडिया आणि बौद्धिक क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा काळ विशेष बदल आणि लाभदायक ठरणार आहे मिथुन राशीवाल्या जातकांना। पण सर्वात महत्त्वाचं या वक्री बुधाच्या राशी परिवर्तनामुळे जुन्या निर्णयांचा पुन्हा विचार करण्याची संधीही या काळामध्ये बघायला भेटणार आहे। विशेष करून तुम्ही बोलण्या चालण्यावरती कंट्रोल ठेवणं आणि कुठल्याही गोष्टींच्या बाबतीत बिनाकामी पूर्ण गोष्टींची शहानिशा न करता कमिटमेंट देणं भविष्यासाठी तुम्हाला त्रासदायक ठरणार आहेत मिथुन राशीवाल्या जातकांना। कारण की मिथुन राशीचे मालक आणि राशीस्वामी आणि लग्नस्वामी वक्री अवस्थेमध्ये राशी परिवर्तन करून वक्री अवस्थेतच लग्नात गोचर करत आहे। या अवस्थेमध्ये तुमच्या विचारसरणीच्या बाबतीत मिसअंडरस्टँडिंग, बोलण्या चालण्याच्या बाबतीत मिसअंडरस्टँडिंग, तुमच्या व्यक्तित्वाच्या बाबतीत देखील गैरसमज या काळामध्ये होऊ शकतो। त्यामुळे तुम्ही काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचे असणार आहे। त्याच्यानंतर गुरु भगवान, जे की द्वितीय स्थानामध्ये म्हणजे धनभावामध्ये उच्च राशीचे होऊन बसलेले आहे किंवा गोचर करत आहे या काळात। गुरु भगवान स्वतःच्या उच्च राशीमध्ये असल्यामुळे या काळामध्ये धनवृद्धी, कुटुंबातील सौख्य आणि योग्य आर्थिक नियोजनासाठी उत्तम योग निर्माण करत आहे। अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता या काळामध्ये वाढणार आहे, पण विशेष करून दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार देखील करण्यासाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। द्वितीय स्थानामध्ये उच्च राशीचे गुरु भगवान आल्यामुळे त्यांची दृष्टी पंचमस्त दृष्टी षष्ठ स्थानावरती, सप्तमस्त दृष्टी तुमच्या अष्टमावरती आणि नवमस्त दृष्टी तुमच्या कर्मस्थानावरती पडत असल्यामुळे या काळामध्ये आर्थिकतेच्या संबंधाने पैसा पाणी येईल, पण आलेला पैसा व्यवस्थित स्थिर करण्यासाठी प्रयत्न करतात, त्यातनं तुम्हाला थोडीशी कुठेतरी त्रास बघायला भेटणार आहे। शारीरिक व्याधीसाठी विशेष करून तुमचे सिनियर ज्युनियर लोक या काळामध्ये तुम्हाला त्रास देऊ शकतात। तुम्ही बोलण्या चालण्यावर कंट्रोल ठेवणं आणि प्रत्येक गोष्ट शांत स्वभावाने आणि सकारात्मक वृत्तीने हँडल करणं खूप जास्त महत्त्वाचे असणार आहे। त्याच्यानंतर शुक्र भगवान, जे की पराक्रम स्थानामध्ये सिंह राशीचे गोचर करत आहे आणि ज्या ठिकाणी ऑलरेडी अगोदरपासूनच केतू भगवान असल्यामुळे केतू आणि शुक्र भगवंताची युती धाडस, पराक्रम स्थानात प्रवास, नवीन संपर्क आणि संवाद यांच्यामध्ये वेगवेगळे अनुभव तुम्हाला या काळामध्ये मिळू शकतो। भावंडाशी संबंधांमध्ये देखील अधिक दृढता या काळामध्ये येणार आहे। सोशल मीडिया, जाहिरात, लेखन किंवा सर्जनशील क्षेत्राशी काम करणाऱ्या लोकांना या काळामध्ये या शुक्र आणि केतू भगवंताची युतीमुळे बघायला भेटणार आहे पराक्रम स्थानात। त्याच्यानंतर दशम स्थानातील शनी भगवान, जे की मीन राशीमध्ये गोचर करत आहेत। मीन राशीमध्ये शनी भगवान गोचर करत असल्यामुळे या काळामध्ये करिअरमध्ये मेहनतीच्या योग्य फळ देण्याचा प्रयत्न या काळामध्ये बघायला भेटणार आहे। विशेष म्हणजे सर्व बाजूने तुम्ही प्रयत्न कराल आणि त्यामध्ये तुम्हाला चांगला फायदा या काळामध्ये बघायला भेटणार आहे। पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे
काही कामांमध्ये तुम्हाला वारंवार या काळामध्ये विलंब जाणवेल, परंतु सातत्य ठेवल्यास मोठे यश देखील हे मीन राशीचे शनिदेव तुम्हाला देणार आहे. वरिष्ठांकडून जबाबदाऱ्या तुमच्या या काळामध्ये वाढू शकतात आणि तुमची प्रतिमा देखील अधिक मजबूत होऊ शकते. मीन राशीतील शनी भगवान आणि द्वितीय स्थानातील उच्च राशीचे शनी गुरु भगवान जे की सर्व बाजूने तुमच्यासाठी परिपूर्णतेने आणि फायदेदायक ठरणार आहे. त्याच्यानंतर भाग्यस्थानामध्ये कुंभ राशीचे राहू भगवान जे भाग्यस्थानात अचानक तुम्हाला प्रवास देणार आहे. नवीन संधी किंवा अनपेक्षित लाभाचे संकेत देखील या काळामध्ये देत आहे. विशेष म्हणजे शास्त्राने ज्योतिषशास्त्राला 4 वेदाचे 6वे अंग मानलेले आहे आणि 4 वेदाच्या डोळ्याचं स्वरूप जे कुठल्या ग्रंथ करत असेल तर ज्योतिषशास्त्र हे शास्त्र करत आहे. या काळामध्ये धार्मिक कार्य, उच्च शिक्षण किंवा दूरच्या ठिकाणाच्या संबंधित कामांमध्ये तुम्हाला या काळामध्ये सकारात्मक आणि लाभदायक घडामोडी मिथुन राशीवाल्या जातकांना या काळामध्ये बघायला भेटणार आहे. विशेष म्हणजे कोणतीही माहिती तुम्ही पडताळूनच निर्णय घेणं अत्यंत महत्त्वाचे असणार आहे मिथुन राशीवाल्या जातकांना या काळामध्ये. त्याच्यानंतर चंद्रमा जे की 5 जुलै रोजी कुंभ राशीमध्ये म्हणजे भाग्यस्थानामध्ये गोचर करत आहेत राहू भगवंतासोबत. राहू सोबत चंद्रमा आल्यामुळे या काळामध्ये अचानक प्रवास घडू शकतो. नवीन कल्पना किंवा भाग्याच्या संबंधित काही महत्त्वाच्या घटना देखील या 5 जुलैच्या दिवशी घडू शकतात, पण घाईत निर्णय घेऊ नका. अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेतल्यास सर्व बाजूने फायदा होणार आहे, कारण की राहू आणि चंद्रमाची सप्तमस्त दृष्टी पराक्रम स्थानावरती पडत असल्यामुळे उतावीळपणा तुमच्यामध्ये या काळामध्ये येऊ शकतो. सर्व काही मनासारख्या घटना घडत असताना देखील मानसिक चिंता आणि मानसिक अशांती तुम्हाला या काळामध्ये जाणवणार आहे. त्यामुळे तुम्ही शिवजीची साधना करणं अत्यंत महत्त्वाचे असणार आहे 5 जुलैच्या दिवशी मिथुन राशीवाल्या जातकांना. त्याच्यानंतर चंद्रमा 6 जुलै ते 7 जुलै या काळामध्ये मीन राशीमध्ये म्हणजे कर्मस्थानामध्ये शनी भगवंतासोबत गोचर करत आहे. कर्मभावात या 2 ग्रहांची युती असल्यामुळे नोकरी, व्यवसाय आणि करिअरमध्ये जबाबदाऱ्या तुमच्या या काळामध्ये वाढू शकतात. मेहनतीला योग्य दिशा देखील या काळामध्ये मिळेल. मात्र 7 जुलै नंतर बुध भगवान लग्न स्थानामध्ये गोचर करत असल्यामुळे महत्त्वाच्या बैठका, मुलाखती, करार आणि व्यावसायिक चर्चांसाठी हा काळ अत्यंत अनुकूल वातावरण तयार करणार आहे. या सर्व परिस्थितीमध्ये चंद्रमा आणि शनी आईच्या तब्येतीची काळजी घेणं, पाण्यापासून तकलीफ बघायला भेटणे या सर्व गोष्टी तुम्हाला बघायला भेटणार आहे. त्याच्यानंतर तेच चंद्रमा 8 जुलै ते 9 जुलै या काळामध्ये मेष राशीमध्ये लाभभावामध्ये गोचर करत असल्यामुळे आर्थिक लाभ होण्याचे चान्सेस 8 जुलै ते 9 जुलै या 2 दिवसांमध्ये बघायला भेटत आहे. विशेष करून तुम्हाला या काळामध्ये मित्रांचे सहकार्य या 2 दिवसात मिळेल. नवीन संपर्क आणि एखादी रखडलेले काम पूर्ण होण्याची शक्यता किंवा मार्गी लागण्याची शक्यता या 2 दिवसांमध्ये दिसत आहे. उत्पन्न वाढीसाठी खूप दिवसांपासून प्रयत्न करत होतात आणि त्याच्यासाठी संधी भेटत नव्हती, ती या 2 दिवसांमध्ये भेटणार आहेत मिथुन राशीवाल्या जातकांना. त्याच्यानंतर या लाभभावातील चंद्रमा व्ययस्थानामध्ये 10 जुलैच्या दिवशी वृषभ राशीमध्ये गोचर करणार आहे. वृषभ राशीमध्ये चंद्रमा 12व्या भावात मंगळ ग्रहांसोबत युती करत असल्यामुळे खर्च वाढण्याची शक्यता या काळामध्ये दिसत आहे. विशेष करून आरोग्य, प्रवास किंवा आवश्यक कामासाठी पैसे खर्च या काळामध्ये तुमचे होऊ शकतात. विशेष म्हणजे या काळामध्ये काय आहे की आरोग्याच्या दृष्टीने अनावश्यक खर्च देखील टाळणं अत्यंत महत्त्वाचे असणार आहे तुमच्यासाठी. मानसिक ताण तणाव कमी करण्याकडे तुम्ही अत्यंत प्रयत्न देणं खूप जास्त महत्त्वाचे असणार आहे या काळामध्ये या मंगळ भगवंताच्या आणि चंद्र भगवंताच्या या गोचरमुळे. विशेष करून जर बघायला गेले तर या 5 दिवसांमध्ये आर्थिक स्थिरतेच्या बाबतीत बघायचे गेले तर उत्पन्न वाढण्यासाठी नवीन मार्ग तुमच्या या समोर येण्याचे चान्सेस या काळामध्ये दिसत आहेत. धनसंचयासाठी योग्य नियोजन करा. मोठी गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे खूप जास्त फायदेशीर 5 जुलै ते 10 जुलै या काळामध्ये मिथुन राशीवाल्या जातकांना बघायला भेटणार आहे. करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने जर बोलायचे झाले तर नवीन जबाबदाऱ्या, पदोन्नती किंवा व्यवसाय विस्ताराचे संकेत तुम्हाला या काळामध्ये मिळू शकतात. सरकारी कामे, कागदपत्रे आणि भागीदारीचे व्यवसाय देखील तुम्ही सर्व बाजूने काळजीपूर्वक करणं अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. विशेष करून कौटुंबिक जीवनाच्या बाबतीत जर बघायचे झाले तर या 5 दिवसांमध्ये घरातील सदस्यांशी संवाद जपल्यास सर्व बाजूनी वातावरण या 5 दिवसांमध्ये आनंददायी राहणार आहे. कौटुंबिक स्थिरतेच्या बाबतीत कुटुंबातील एखादा महत्त्वाचा निर्णय सर्वांच्या सहमतीने घेणे तुमच्यासाठी योग्य ठरणार आहे. प्रेम आणि वैवाहिक जीवनाच्या बाबतीत 5 जुलै ते 10 जुलै हा काळ जोडीदाराशी गैरसमज दूर करण्यासाठी अत्यंत अनुकूल आणि सर्व बाजूने फायदेदायक काळ असणार आहे. अविवाहित व्यक्तींना नवीन नात्याची सुरुवात देखील या काळामध्ये चांगल्या बाजूने होऊ शकते किंवा होताना तुम्हाला सर्व बाजूने संकेत देखील होण्याचे मिळत आहेत या काळामध्ये. मिथुन राशीवाल्या जातकांनी आरोग्याच्या संबंधाने जर बोलायचे झाले तर झोपेची कमतरता, मानसिक ताण, डोळ्याचा थकवा आणि पचनाच्या तक्रारी किंवा रक्तदाबाशी संबंधित त्रास दुर्लक्षित करू नका. नाहीतर येणाऱ्या काळामध्ये छोट्या त्रासाचे रूपांतर मोठ्या त्रासात होणार आहे. नियमित व्यायाम, योग आणि पुरेशी पाणी सर्व बाजूने मिथुन राशीवाल्या जातकांना या 5 दिवसांमध्ये बघायला भेटणार आहे. शास्त्राने काही महत्त्वाचे रंग, भाग्यांक आणि काही महत्त्वाचे दिवस देखील दिलेले आहे या 5 दिवसांसाठी. त्यातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे शास्त्राने या 5 दिवसांसाठी शुभ रंग देखील दिलेले आहे मिथुन राशीवाल्या जातकांना किंवा मिथुन लग्नवाल्या जातकांसाठी. 5 दिवसासाठी शुभ रंग असणार आहे हिरवा, पिवळा आणि पांढरा. हे 3 रंग
सर्वात शुभदायी असणार आहे. या 3 रंगाच्या वस्तू जर मिथुन राशी आणि मिथुन लग्नवाल्या जातकांनी धारण केल्या कपड्यांच्या स्वरूपाने, सोबत ठेवण्याच्या स्वरूपाने, तर नक्कीच तुमच्या संबंधाने सकारात्मक गोष्टी या काळामध्ये घडू शकतात. त्याच्यानंतर भाग्यांक देखील दिलेला आहे या 3 दिवसाचा, तो म्हणजे 3, 5 आणि 9. या 3 दिवसाच्या संबंधाने शास्त्राने काही शुभ दिवस देखील दिलेले आहे. जे काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे आहे, जे काही महत्त्वाचे कार्य तुम्हाला किंवा शुभ कार्य करायचे आहे, त्याच्यासाठी तुम्हाला 6 जुलै बेस्ट असणार आहे, 8 जुलै बेस्ट असणार आहे आणि 9 जुलै देखील खूप छान प्रमाणात सर्व बाजूने फायदा देणार आहे मिथुन राशीवाल्या जातकांना. शास्त्राने या 5 दिवसात तुमच्या संबंधाने काही नकारात्मक गोष्टी घडू नये असं वाटत असेल तर उपाय देखील दिलेले आहे. प्रत्येक बुधवारी भगवान गणेशाची पूजा करून ओम गंगणपते नमः या मंत्राचा नियमित स्वरूपाने 108 वेळा जप करणे तुमच्यासाठी सर्व बाजूने फायद्याचे असणार आहे. हिरव्या मुगाचे दान करा किंवा गायीला तुमच्या वजना एवढा चारा खाऊ घातल्यास सर्व बाजूने शारीरिक व्याधी, आर्थिक व्याधी, मानसिक त्रास सर्व गोष्टी क्लिअर होणार आहेत. विशेष म्हणजे 5 जुलै ते 10 जुलै 2026 हा काळ मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आत्मविश्वास वाढवणारा असणार आहे. आर्थिकदृष्ट्या प्रगतीची संधी देणारा आणि करिअरमध्ये नवीन दिशा दाखवणारा देखील असणार आहे. विशेष म्हणजे संयम, योग्य नियोजन आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास या काही दिवसातच अनेक महत्त्वाच्या गोष्टी देखील तुमच्या संबंधाने घडताना बघायला भेटणार आहे मिथुन राशीवाल्या जातकांना. जर तुम्हाला हे असेच सखोल, अचूक आणि ग्रहस्थितीवर आधारित राशी भविष्य नियमित पाहायचे असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि आपल्या दिव्य ज्योतिष या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. तुमच्या प्रत्येक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला अशीच दर्जेदार माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी चांगल्या पद्धतीची प्रेरणा देतो. म्हणूनच आजच्यासाठी एवढे. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसाठी. तोपर्यंत जय श्रीराम.